नमस्कार मैत्रिणींनो, सासू सून किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण कोथिंबीर वडी ही रेसिपी पाहणार आहोत। थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण अगदी झटपट होते। अगदी 15 मिनिटात तुमच्या या कोथिंबीरीच्या वड्या तयार होतात। इथं वाफवण्याची ही कटकट नाहीये आणि मी थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे। तर ती काय पद्धत आहे हे आपण पुढे पाहूच। इथं मी आता थोड्याशा लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 1 चमचा जिरे आणि 2 ते 3 मिरचीचे हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत। इथं मी अगोदर जिरे बारीक करून घेते। हा सगळा मसाला म्हणजे आलं, लसूण, मिरची हे मी ठेचून घेणार आहे। ठेचून घेतल्यामुळे काय होतं, थोडीशी चव चांगली येते। तुम्ही हे मिक्सरला सुद्धा काढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। आता हे आलं, लसूण हे सगळं थोडंसं मी असं मोठं चेचून घेणार आहे। आता यामध्ये मी मिरचीचे तुकडेही घातलेत, तेही आपण इथं तयार करून घेऊया, चेचून घेऊया। इथं ही मिरचीची आलं लसूण मिरचीची पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता इथं मी कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर, फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे। अशी मी निवडून स्वच्छ धुवून चांगली घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी थोडंसं गाळून घेतलेलं आहे, काढून घेतलेलं आहे। थोडीशी सुकवून घेतलेली आहे कोथिंबीर आणि त्या कोथिंबीरीमध्ये मी थोड्याशा काड्याही कोथिंबीरीच्या घेतलेल्या आहेत। काड्या थोड्याशा घ्या, त्यामुळे काय होतं, कोथिंबीरीच्या वडीला चव चांगली लागते। आता इथं मी कोथिंबीर चांगली अगदी अशी बारीक चिरून घेणार आहे। कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची, छान अशी। ही सगळी अशी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर, इथं पाहू शकता तुम्ही। आता ही सगळी कोथिंबीर मी बारीक चिरून घेते अगोदर। आता ही कोथिंबीर आपली इथं सगळी चिरून झालेली आहे। तर आता आपण ही कोथिंबीर मोजून घ्यायची आहे। ज्या वाटीने आपण कोथिंबीर मोजतोय, बाकीचं साहित्य सुद्धा त्याच वाटीने आपल्याला इथं घ्यायचं आहे। इथं तुम्ही पाहू शकता 2 वाट्या कोथिंबीर आपली इथं भरलेली आहे, बारीक चिरलेली। आपण इथं कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर का मोजून घेतोय, तर आपल्याला ज्या वाटीने आपण कोथिंबीर मोजून घेतली आहे त्याच वाटीने आपल्याला इथं बेसनही मोजूनच घ्यायचं आहे। इथं 2 वाट्या कोथिंबीर घेतली आहे, त्यासाठी मी इथं 1 वाटी बेसन घेते आणि वडीला, कोथिंबीरीच्या वडीला थोडासा खुसखुशीत, छान खुसखुशीतपणा यावा यासाठी मी इथं 2 टेबलस्पून तांदळाची पिठी वापरलेली आहे। तांदळाच्या पिठीमुळे अगदी खुसखुशीत, अगदी जशी तुमची भजी असते त्या प्रकारे अगदी या वड्या तयार होतात। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। या बेसनमध्ये मी इथं दुसरं कोणतंही साहित्य टाकणार नाहीये, फक्त मीठ टाकलेलं आहे। आता हे मीठ आपण या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलंय त्याच वाटीने पाणीही मोजून घ्यायचं। इथं मी अगोदर 1 वाटी पाणी घेतलंय, ते आता एकदम सगळं न टाकता आपल्याला थोडं पाणी ऍड करत जायचंय। आणि बेसनामध्ये कुठेही गाठी गुठळ्या राहता कामा नये, अगदी चांगलं बॅटर आपण हे तयार करून घ्यायचं आहे, कुठेही यामध्ये गाठी राहता कामा नये। आता 1 वाटी पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेतले, पण हे बॅटर अजून भरपूर घट्ट आहे, आपल्याला अगदी पातळ कन्सिस्टन्सीचं बॅटर हवंय। त्यामुळे मी आणखीन 1 वाटी पाणी घेते। म्हणजे इथं आपण 2 वाट्या पाणी घेतले। आता दुसऱ्या वाटीतलं पाणी सुद्धा आपण अगदी थोडं ऍड करत जायचंय, एकदम सगळं पटकन सगळं पाणी टाकायचं नाहीये। इथं पाहू शकता तुम्ही पोरिंग कन्सिस्टन्सी झालेली आहे, पण तरी सुद्धा हे बॅटर अजून घट्टच आहे। आपल्याला अगदी असं पातळ करायचं आहे बॅटर, खूप घट्ट ठेवायचं नाहीये। अजून थोडंसं पाणी टाकते। आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी पातळ झालेलं आहे। असंच आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे आणि इथं पाव वाटीपेक्षाही थोडंसं कमी पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे 2 वाट्या पाणीपैकी। आता हे आपलं बॅटर तर रेडी झालेलं आहे। आता इथं मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्यामध्ये
एक पळी तेल टाकून घेते। तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता इथं तेल चांगलं तापलं गेलं, तेल चांगलं तापून द्यायचंय। त्यामध्ये आता मी हिंग टाकून घेते। कोणत्याही बेसनाच्या पदार्थामध्ये जे तिखट बेसनाचे पदार्थ असतात त्यामध्ये अवश्य हिंग टाका, कारण ते पचनाला हलके होतात ते पदार्थ। इथं मी 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत, तेही आता इथं मी फोडणीमध्ये टाकून घेते। तीळ चांगले तडतडून द्यायचे, चांगले फुलले गेले पाहिजेत ते तीळ। आता तीळ इथं चांगले फुलले गेले की त्यामध्ये आपण जो आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला होता तोही इथं टाकून घ्यायचा आहे। आता हा ठेचा सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आलं लसणाचा बिलकुलही कच्चेपणा त्यामध्ये ठेवायचा नाही। इथं चांगलं खमंग अगदी आलं लसूण मिरची चांगली भाजली गेली पाहिजे, तळली गेली पाहिजे फोडणीमध्ये। आता यामध्ये 1 पाव चमचा मी हळद टाकून घेते आणि इथं मी आमचं घरातलं जो घरी मी कांदा लसूण चटणी वापरतो आम्ही रोज, ती चटणी टाकलेली आहे। कारण कांदा लसूण चटणीमुळे या कोथिंबीरीच्या वडींना चव आणखीनच चांगली येते। त्यामुळे इथं मी 1 मोठा चमचा कांदा लसूण चटणी टाकलेली आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। आणि आता या सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर आपल्याला अगदी 1 मिनिटभर वाफलून घ्यायची आहे, म्हणजे ती थोडी खाली बसली जाते। आणि यामध्ये जे आपण काड्या घातलेल्या आहेत कोथिंबीरीच्या बारीक चिरून, ते सुद्धा चांगले शिजले जातात, कच्च्या राहत नाहीत। कोथिंबीर वाफलायला 1 मिनिटभर पण लागत नाही, अगदी लगेचच कोथिंबीर वाफरली जाते, लगेचच तिचा आकार अगदी कमी होतो आणि लगेचच ती बसते खाली। इथं कोथिंबीर आपली पूर्ण तयार झालेली आहे। आता यामध्ये मी मीठ टाकणार नाहीये, कारण बेसनमध्ये मी चवीनुसार सगळ्याचं मीठ टाकूनच घेतलेलं आहे। त्यामुळे इथं कोथिंबीरीच्या याच्यामध्ये मीठ टाकायची काही गरज नाहीये। इथं आपण ही कोथिंबीर 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर गॅस इथं बारीक करायचा पूर्ण, आणि जे आपण बेसनचं बॅटर तयार करून घेतलंय ते सगळं पटकन एकदम लगेचच ओतून घ्यायचं। गॅस पूर्ण बारीक करायचा, नाहीतर बेसन लगेच खाली लागायला सुरुवात होते आणि गाठी होऊ शकतात लगेचच। गॅस इथं यावेळी मोठा ठेवायचा नाही, पूर्ण बारीक करायचा। बेसन टाकल्यानंतर 1 मिनिटभर चांगलं असं हलवून घ्यायचं, सगळं मसाला मिक्स करून घ्यायचा बेसनामध्ये त्या, आणि मग तुम्ही परत मीडियम गॅस करू शकता। आणि मग एकसारखं असं ढवळतच राहायचं, बिलकुलही हात मध्ये थांबवायचा नाही, नाहीतर खाली बेसन लागू पण शकतं आणि गाठी पण होऊ शकतात। आपल्याला इथं छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे कोथिंबीरीच्या वडीसाठी, त्यामुळे एकसारखा हात चालवत राहायचा। बिलकुलही खूप वेळ अजिबात लागत नाही, इथं पटकन ही प्रोसेस होते। इथं पाहू शकता अगदी एकसारखं आपलं बॅटर इथं छान तयार झालेलं आहे कोथिंबीर वडीचं। इथं कुठेही गाठी गुठळ्या बिलकुलही तयार झालेल्या नाहीये, असंच आपल्याला हवंय। आणि अजून एक 5 मिनिटं ते 7 मिनिटं आपल्याला ते कोथिंबीर वडीचं बॅटर जे आहे ते आपल्याला चांगलं वाफलून घ्यायचं आहे। ते वाफलतंय तिकडं गॅसवर, तोवर मी इथं एका प्लेटला तेल लावून घेते, ऑइलनी ग्रीस करून घेते, कारण आपल्याला त्या प्लेटवर वड्या पाडून घ्यायच्या आहेत। इथं 5 मिनिटांनंतर आपलं हे कोथिंबीर वडीचं बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे, चांगलं वाफवलं गेलेलं आहे। जर तुम्ही स्टोअर करणार असाल तर पीठ चांगलं वाफलूनच घ्या, कच्चं बिलकुलही ठेवू नका। आणि या वड्या तुम्ही 8 दिवस निवांत स्टोअर करून ठेवू शकता। आता या वड्या पाडल्या थंड झाल्यानंतर की त्या 8 दिवस निवांत फ्रीजला स्टोअर करून ठेवा, आणि तुम्हाला जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही त्या तळून घेऊन अगदी कुरकुरीत वडी चहा सोबत खाऊ शकता। आता इथं मी हे कोथिंबीर वडीचं बॅटर छान असं पसरून घेते, चांगलं थापून घ्यायचं एकसारखं सगळ्या बाजूनी। आणि याला आता
एक 15 ते 20 मिनिटं छान थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच वड्या पाडायच्या. गरम असताना बिलकुलही वड्या पाडायच्या नाही, पूर्ण थंड झालं पाहिजे. आता हे बॅटर, हे कोथिंबीर वडीचं म्हणजे पसरून घेतले बॅटर, ते आता पूर्ण इथं थंड झालेले आहेत आणि इथं आता आपण वड्या पाडून घेऊया. छान अगदी वड्या पडतायत. या अशाच तुम्ही 8 दिवस स्टोर करून ठेवू शकता. एअरटाईट कंटेनरमध्ये एखाद्या छान असं स्टोर करून ठेवा आणि तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही या वड्या तळून घेऊन खाऊ शकता. इथं वड्या किती सुंदर तयार झाल्या आहेत. या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता न तळता, त्याही खायला खूप सुरेख लागतात. इथं आपण वड्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता या आपण तळून घेऊया वड्या. या अशाही वड्या खूप सुंदर लागतात खायला, नक्की ट्राय करा. इथं मी एका साईडला आता तेल ठेवलेलं आहे गरम करायला, त्यामध्ये या वड्या सोडून घेते आणि चांगल्या डीप फ्राय करून घेते. थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात अगदी आपण चहासोबत भजी, वडे, पाव हेच खायला पाहिजे असं काही नाही, तर कोथिंबीरीची वडीसुद्धा चहासोबत ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला आणि लागतेही छान. आणि आपण यामध्ये तांदळाची पीठही थोडीशी घातलेली आहे, त्यामुळे अतिशय कुरकुरीत तयार होतात या वड्या. अगदी दोन्ही साईडनी खमंग अगदी छान आपण तळून घ्यायच्या या वड्या. आणि वड्या मीडियम गॅसवरच तळून घ्या, खूप मोठ्या आचेवर तळू नका, नाहीतर त्या वरून क्रिस्पी होतात आणि आतून मऊ राहतात मग. त्यामुळे अगदी मीडियम गॅस ठेवूनच अगदी छान आतपर्यंत खरपूस तळून घ्या. इथं वड्या तळून झालेल्या आहेत, त्याचा गोल्डन कलर किती छान आलेला आहे. आता या वड्या आपण काढून घेऊया आणि सर्व करून घेऊया. मैत्रिणींनो, ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा. आवडली तर एक लाईक द्यायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.